Hello students, good morning. Now let's solve the next problem, that is 5.9 last time solve केला होता ना, 5.10 solve केला होता, 5.10. So next is 5.11, question 5.11. A cricket ball of mass 150 gram is moving with the velocity. Okay, so there is a ball, it has the mass of 150 gram, and it is moving with the velocity that is 12 meter per second, and is hit by a bat, so that ball is turned back with the velocity 20 meter per second. So this is the initial velocity. Okay, suppose this is direction I cap, this is direction J cap, बरोबर. इनिशियल वेलॉसिटी 12 मीटर पर सेकंड, सपोज आय कॅप असेल, म्हणजे इनिशियल डायरेक्शन काय असेल, आय कॅप असेल. तर काय झालेलं आहे, इज हिट बाय ए बॅट, बॅटनं त्याला हिट केला आणि बॉल इज टर्न बॅक विथ द वेलॉसिटी, टर्न बॅक झालेला आहे विथ द वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड. सो फायनल वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड आणि त्याचे डायरेक्शन काय येणार आहे, टर्न बॅक म्हणजे मायनस आय कॅप होणार. ठीक आहे. इफ ड्युरेशन ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन बॉल अँड बॅट, कॉन्टॅक्ट ड्युरेशन म्हणजे टाइम दिलेला आहे 0.01 सेकंड. ओके, फाइंड द इम्पल्स अँड द ऍव्हरेज फोर्स. इम्पल्स पण फाइंड आउट करायचा आहे आणि ऍव्हरेज फोर्स फाइंड आउट करायचा आहे. आता हे बघा, पुन्हा एकदा बघा, देर इज अ बॉल ऑफ मास 150 ग्रॅम, इट इज मुव्हिंग विथ 12 मीटर पर सेकंड in I cap direction, it hits the bat and rebound, okay, or turn back with the speed 20 meter per second, okay, but in reverse direction, therefore it is minus I cap. Okay, and time of contact किती दिलाय तर 0.01 सेकंद दिलाय. तर इम्पल्स काढायचं आणि ऍव्हरेज फोर्स काढायचा आहे. आता इम्पल्स म्हणजेच काय असतं, चेंज इन मोमेंटम असतं, त्याच्यावरून आपण इम्पल्स काढू शकतो, कारण इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम आपल्याला या ठिकाणी मिळू शकणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होणार बघा, आन्सर कसं येणार बघा, पी इनिशियल इज इक्वल टू, आता 150 ग्रॅम म्हणजे 0.15 किलोग्रॅम होणार आहे. So mass into initial velocity, mass is 0.15 and initial velocity is 12, so it is 12 into 0.15. किती येणार बघा, 12 into 0.15 म्हणजे 12 ना 5 ला मल्टिप्लाय केलं तर 60, 80. So it is coming to be 1.80. 1.80 येणार ना, आणि डायरेक्शन पण लिहायला पाहिजे आय कॅप. Okay, after that final momentum is nothing but m phi bar. So mass is as it is 0.15 and velocity is minus 20 I cap. So final momentum किती येणार बघा, that is 3 येणार ना, minus 3 I cap is the final momentum. minus 3 I cap. So आता इम्पल्स इज नथिंग बट, इम्पल्स फाइंड आउट करायला सांगितलंय, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो फायनल मोमेंटम किती आहे, मायनस 3 आय कॅप. ओके, मायनस इनिशियल मोमेंटम किती आहे, 1.8 आय कॅप. सो मायनस 3 आय कॅप मायनस 1.8 आय कॅप म्हणजे काय येणार आहे, मायनस 4.8 आय कॅप. दिस इज द इम्पल्स. ओके, मायनस 4.8 आय कॅप न्यूटन सेकंड, म्हणजे याचे मॅग्निट्यूड, इम्पल्सचे मॅग्निट्यूड फक्त घेतले तर काय येणार आहे, मॅग्निट्यूड हे वेक्टर फॉर्म मध्ये येणार आहे. इम्पल्स मॅग्निट्यूड किती येणार आहे, 4.8 न्यूटन सेकंड. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का, जस्ट इनिशियल मोमेंटम फायनल मोमेंटम काढलेला आहे आणि सबट्रॅक्शन केलेलं आहे. ओके, आफ्टर दिस ऍव्हरेज फोर्स काढायचा आहे. इम्पल्स इज नथिंग बट फोर्स इंटू टाइम असतं, ऍव्हरेज फोर्स इंटू टाइम. सो फोर्स इज इक्वल टू इम्पल्स डिवायडेड बाय काय येणार आहे, टाइम येणार. सो फोर्स इज इक्वल टू इम्पल्स किती आहे, 4.8, टाइम किती आहे, 0.01. ओके, म्हणजे हे काय करावं लागेल, हा डेसिमल पॉईंट 2 डिजिटनं राईटला सरकावं लागेल, वर आणि खाली पण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला पण, म्हणजे 480 डिवायडेड बाय 1 होणार, म्हणजे ऍव्हरेज फोर्स येणार आहे 480 न्यूटन.
ऍव्हरेज फोर्स. ठीक आहे. हे दुसऱ्या मेथडनं देखील सॉल्व्ह करता येईल. दुसऱ्या कुठल्या मेथडनं सॉल्व्ह करता येईल सांगू शकेल कोण? व्हॉट इज द सेकंड मेथड टू कॅल्क्युलेट फोर्स? फोर्स कॅल्क्युलेट करायची सेकंड मेथड पण इथं आहे. हे बघा, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, टाइम दिलाय, ऍक्सेलरेशन काढू शकताय. अल्टरनेटिव्ह मेथड, फोर्स काढायची अल्टरनेटिव्ह मेथड. Acceleration is equal to final velocity minus initial velocity divided by time. Final velocity minus initial velocity divided by time. Final velocity आहे -20, initial velocity आहे 12, -20 I cap minus 12 I cap divided by time is 0.01. So acceleration येणार आहे -32 I cap divided by 0.01. So acceleration किती येणार आहे? -3200 I cap meter per second acceleration, and force is nothing but mass into acceleration करावं लागेल. So mass is 150.15 into -3200 I cap. So calculation केलं तर पुन्हा एकदा किती येणार आहे? 480 न्यूटन येणार. 480 न्यूटन. सो फोर्स या पद्धत, फक्त फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर या पद्धतीनं फोर्स कॅल्क्युलेट करू शकताय, आणि इम्पल्स करायचा असेल तर मग फोर्स इंटू टाइम परत करू शकताय. हे बघा, इम्पल्स किती येणार? मॅग्निट्यूड 4.8, डायरेक्शन मायनस आय कॅप. इम्पल्स इज अ वेक्टर क्वांटिटी, लक्षात घ्या. इम्पल्स काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. डायरेक्शन येणार आहे मायनस आय कॅप, आणि मॅग्निट्यूड इम्पल्सची किती येणार? 4.8. लक्षात येतंय मी काय सांगतोय? -4.8चं +4.8 घेतलं नाही मी, लक्षात घ्या. 4.8 ही इम्पल्सची मॅग्निट्यूड झाली, आणि इम्पल्सची डायरेक्शन काय असणार आहे? मायनस आय कॅप, म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. सो मायनस साइन ते डायरेक्शन साठी. एनी डाउट इन दिस प्रॉब्लेम? Next problem, 5.12. Figure shows an estimated force time graph of a baseball hit by a bat. Okay, आता इथे एक ग्राफ दिलाय. Graph is like this. Force time graph दिलाय, force time graph, and the graph is like this. This value is 1. This value is 1.5. This value is 2. This is 2.5. Okay, this is 12,000, and this is 18,000. Okay, तर फ्रॉम द कर्व डिटरमाइन इम्पल्स डिलिव्हर टू द बॉल. इम्पल्स काढायचं आहे. इम्पल्स, आता इम्पल्स इज इक्वल टू काय असतं? एरिया अंडर एफटी ग्राफ. फोर्स टाइम ग्राफचा एरिया म्हणजे काय असतं? इम्पल्स असतं. तर इथं इम्पल्स काढायला सांगितलंय. आता हा सगळा एरिया काढावा लागेल. ओके, म्हणजे एकूण 3 ट्रायंगल्स इथं आहेत दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार. ट्रायंगल नंबर 1, ट्रायंगल नंबर 2, ट्रायंगल नंबर 3, आणि त्याच्यानंतर हा रेक्टँगल जो आहे, रेक्टँगल नंबर 4. या सगळ्याचा एरिया काढून ऍडिशन करायला पाहिजे. एरिया नंबर 1चा ट्रायंगलचा एरिया किती येणार बघा? एरिया नंबर 1 हाफ इंटू बेस इज 0.5 ना. बेस इज 1 to 1.5 म्हणजे 0.5 येणार, आणि हाईट किती येणार आहे त्याची? 12,000. प्लस ट्रायंगल नंबर 2. ट्रायंगल नंबर 2चा बेस किती येणार बघा? वन्स अगेन 0 हाफ इंटू
0.5 इंटू हाईट किती येणार 12,000 टू 18,000 म्हणजे किती येणार ती 6,000 येणार प्लस ट्रायंगल नंबर 3 हाफ बेस किती येणार 0.5 इंटू हाईट किती आहे त्याची वन्स अगेन 12,000 आहे ओके आणि प्लस रेक्टँगलचा एरिया 1.5 टू 2 म्हणजे किती आहे 0.5 इज द फॉर एक्झाम्पल लेंथ आणि हाईट किती आहे 12,000 ओके सो आता 2 न 12,000 ला डिवाइड केलं तर 6,000 इंटू 0.5 म्हणजे 3,000 येणार इथं 3,000 प्लस 2 न 6,000 ला डिवाइड केलं 3,000 इंटू 0.5 म्हणजे हे किती येणार 1,500 येणार 1,500 ओके प्लस हे किती येणार बघा हे 3,000 येणार नेक्स्ट ओके आणि हे लास्ट किती येणार आहे 6,000 येणार टोटल ऍडिशन बघा 13,500 येतं ना न्यूटन सेकंड 13,500 is Newton second will be the total area under the graph and that is the impulse. तर या पद्धतीने इम्पल्स म्हणजे फोर्स टाइम ग्राफ दिला तर काय करायचं नेहमी एरिया अंडर फोर्स टाइम ग्राफ काढायचं ओके दॅट विल बी द इम्पल्स आणि त्याच्यानंतर आता ऍव्हरेज फोर्स पण काढायला सांगितलंय ऍव्हरेज फोर्स कसं काढणार ऍव्हरेज फोर्स इज इक्वल टू कारण इम्पल्स म्हणजे काय असतं इम्पल्स जे इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम सो फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे इम्पल्स डिवायडेड बाय टाइम येणार ओके इम्पल्स किती आहे 13,500 डिवायडेड बाय टाइम किती आहे किती वेळ हा टाइम ऍक्ट व्हायला आहे 1 सेकंड पासून 2.5 सेकंड पर्यंत म्हणजे 1.5 सेकंद सो 13,500 डिवायडेड बाय 1.5 म्हणजे काय येणार आहे 9,000 न्यूटन येणार आहे 9,000 न्यूटन इज द फोर्स खूप सिंपल प्रॉब्लेम आहेत काहीही डिफिकल्ट प्रॉब्लेम याच्यामध्ये नाहीयेत ओके याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर विचारा कुणाला डाऊट आहे का याच्यामध्ये सो नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया ठीक आहे